किसन केरोजी चव्हाण खुदनापूर. आमच्या शेतामध्ये नुकसान भरपाई झाली. पाणी भरपूर नाही पडा. पुन्हा आणखीन पावसाचं काय करावं ते बायाला पैसे नाहीत आम्हाला द्यायला. खताला पाणी नाही, पैसे नाहीत आता द्यायला. खत घालून सध्या 3 बॅकी पेरल्यात, त्याचा उपयोग काहीच झाला नाही आमचा. पुन्हा वखरून टाकलं आम्ही शेतामध्ये. मग काहीतरी कर आम्ही म्हणावं, काहीतरी शेतकऱ्याला द्यावा म्हणून आम्ही काय करावं मग शेतामध्ये घरी बसून खाण्यापेक्षा असं करून टाकलं म्हणायचं. एका एकरीमध्ये 1 एकर, एक बॅग 3 एकर मध्ये 3 बॅगा टाकल्या. बाकी काय खर्च लागला होता? बारके ते खताचे पोते 3 बॅकी काय स्वस्त नाही साहेब. 3-3 हजार रुपयाला एक बॅग. खताचे पोते 1600-1700 रुपयाला. मग नेमकं ते मऊ पुन्हा गाई पड्या, रोग पडा त्याच्यावर भलतात. मग त्याला काय करावं, रोग पडीला त्याला उपाय होईना. पैसे नाहीत घालायला, त्याला काय करावं, त्याला पैसेच नाहीत ना हे करायला आपल्याला. त्याच्यासाठी म्हणलं वखरून टाकलेलं फायद्याचं. म्हणलं का आला नांगरून टाकून वखरून टाकू, जाय तिकडे पुढे काहीतरी होईल. शासनाकडून आता काहीतरी मागणी करावं म्हणलं. आता शासनाकडून द्यावं काहीतरी मागणी, त्यानं शासनानं नुकसान भरपाई करून द्यावं. सोयाबीनवर मागील 8 ते 10 दिवसापासून पाऊस न पडल्याने अनेक पिकं जे आहेत ते सुकू लागलेले या ठिकाणी दिसत आहेत. मी उभा आहे हिंगोलीच्या खुदनापूर शेत परिसरामध्ये आहे आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते या शेतामध्ये 3 बॅगा ज्या आहेत ते सोयाबीनच्या लावलेल्या आहेत. अनेक त्याच्यामध्ये खत असेल, निंदन खुरपण असेल, ते करून देखील या ठिकाणी कोणताही म्हणजे सोयाबीन चांगल्या प्रकारे येत नाही. त्यामध्ये अनेक रोगराई देखील पडल्याचं दिसत आहे. अक्षरशः आळ्यांनी या झाडांची आज चाळण्या देखील केल्याचं दिसत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण सोयाबीन या ठिकाणी उपटून फेकून दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की असं जर ठेवलं तर काढणीचा खर्च देखील आमच्या घरातून जाईल. म्हणून या ठिकाणी 3 एकर जी शेती आहे ते आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्यानं संपूर्ण काढून टाकलेले आहे. अक्षरशः या ठिकाणी शेत जे आहे ते त्या संपूर्ण सोयाबीन असेल, अनेक पिकं जे आहेत ते पाण्याच्या अभावी सुकून जाऊ लागले आहेत. म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी सोयाबीन संपूर्ण काढून टाकलेलं आहे. म्हणून आता याच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी तर आहेच आहे, परंतु अनेक बिमाऱ्या देखील या ठिकाणी, रोगराई देखील या पिकावर पडल्यामुळे शेतकरी हातबल झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. सध्या याच शेतकऱ्यांनी जे सोयाबीन काढून टाकलेलं आहे याची नुकसान भरपाई प्रशासन देते की नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.